क्या किया क्या किया क्या किया रे तूने तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे करके शराब मत पिए जिसे पाना था उसको तो खो दिया अरे तुकडोजी महाराजाचे भजन आहे 15 दिवस तुमच्या मुलाईले पाठवा रे माझ्याकडे क्या किया रे क्या तुमचा मुलगा आत्महत्या करणार नाही हरिपाठ करायला लावा बुद्ध विहारात तुमच्या लेकराईले पाठवा रे बाबा तुमच्या मुलाईले मस्जिद मध्ये पाठवा मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये बौद्ध असेल बुद्ध विहारात आणि हिंदू असेल हनुमान मंदिर आहे गणपती बाप्पा मंदिर आहे आणि सर्वात मोठं मंदिर कवळ गावातले जिल्हा परिषदची शाळा आहे म्हणून शाळेकडे गावाने लक्ष द्या गुरुजी येतात की नाही गुरुजी बरोबर आहेत काय शिकवतात काय जर एखादा गुरुजी कमी असेल तर गाव कालाईनं वर्गणी काढाल एखादी शिकलेली मुलगी मानधन तत्वावर ठेवा असं काही करा भंडारेन पंगतात खाणं हागणं तोच कारण आणि अक्कल वापरा आता फटाका कधी फोडू नका जेवणात प्रदूषण करू नका गुजरात्याच्या पोरासंग मी फिरत जाव गुजरात्याचं पोरग फटाके फोडे दिवाळीले मी चुटू चुटू गरीबाचं शिंप्याचं 12 बलुतेदाराचं आमचं कोण आहे रे कुंभाराचं तेल्याचं न्हाव्याचं शिंप्याचं सोनाराचं तुम्ही मोठ्या जातीवाले लोक तुमच्या योजना बरोबर पाळून घेता आम्ही कमी जातीवाले काय करावं तुमच्या हजामता करावं नावी विचारा इकून मार तिकून मार इकून केसा नको ठेवू उरलं इकडे मार तो बालापुराची ब्लेड मार महाराचा ब्लेड असेल तर लावू नको आता कसं झकमारी करतो अंबळ मध्ये आता खराबचं ब्लेड आहे का विचारते काय कोणतंही लाव बाबा नाही तर उतर म्हणते खाली एका म्हाल्यानं तो बसला आणि त्या दुकानात माझी कॅसेट चालू होती माथुरकर नाव आहे ते कॅसेट चालू होती माझी तो म्हणे महाराज दारू पिते माझ्या हात पाय हलतात ना महाराज दारू पिते म्हणे तो न्हावी मला गडी होता माथुरकर त्यानं ते कटिंग करणं कॅन्सल केली म्हणे कोणीही पोलीस स्टेशन मध्ये तू झकमारी कर मी तुही कटिंग करत नाही एक तर मग अर्धी केली त्यानं आणि मग त्यानं ते कॅसेट ऐकल्यावर म्हणे महाराज दारू पिते म्हणे तू मला पुरावा आण तेव्हाच मी तुझी अर्धी कटिंग कर तू जगात कुठेही जाय म्हणे मी तुही कटिंग करत नाही त्या मा गुरुले लेखा बदनाम केलं मी कधी दारूच नाही पेत पण हात हालतात आता मी काय करू हात हालतात म्हणजे दारूच पेते का त्याची कटिंग अर्धीच सोडून गेला केलीच नाही आम्ही 12 बोलू ते 10 आता आम्हाला एकी करायला लागत तुम्ही अवघे एकी करताना आम्ही काय हजामता करावं का आता माई जात आहे कपडे शिवायचे आम्ही लोकांना शिंप्यानं कपडे नाही शिवले तर तुमची ब्ल्यू फिल्म होईल बिना कपड्याचे फिरतात जो तो महाराज होईल म्हणून जागे व्हा आम्हालाही पदरात घेत जा जरा आम्ही ओबीसी आहोत म्हणून मंडल स्तंभावर माझा कार्यक्रम झाला आम्हाला बाबासाहेबांना तुमच्या पुद्दाईच्या अगोदर आम्हाला दिली कलम समजले 341-42 म्हणजे बाबासाहेबांना पहिले आमचा पंजाबराव देशमुखाचा विचार केला नंतर तुमचा विचार केला म्हणून बाबासाहेब फक्त तुमचे एकट्याचेच होते काय तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही आहे त्या बाईले बसवा मला बाई बाई बस उभी नको
अरे तिच्या अंगात आलं काय? खबरदार नाटक करशील तर कोण्या बाईच्या अंगात देवी येत नाही. हॅलो खपतीपणा करता तुझ्या अंगात सावित्री काऊन येत नाही? जिजाबाई काऊन येत नाही? रमाबाई भीमाबाई काऊन येत नाही? पेटून घेईन सासूबाई मी तुझ्या नावानं. पेटू का? पेटून घेऊ? बाया म्हणतील नाही बापा, ते आजी म्हणते नाही हो मागा, पेटू नका. तोंडात घालीन मी या बाय. आजी तोंडात घालू काय? हा आता पेटून घेऊ. तुम्ही बाया म्हणाल तुला मर्याचं अचिन पेटायचं अचिन तर कीर्तन होऊ दे मग मग आई उदोग सावित्री आई उदो जिजाई आई. आता उचलू काय? ओ बाई तिला बस बरं बाई, दिसते ना, बसा ना. बस उभी नको करू. आता नाही पाहिलं तुम्ही, तुम्हाला मालूम आहे यानं साल्यानं चॅट दिली आपल्याला. बाई म्हटलं ना काकू की कोणी पाहिजे, आजीबाई म्हटलं तर कोणी नाही पाहिजे. आजीबाई म्हणजे भंगार लोहा लोखंड शांडाल चप्पल केले असं आहे. म्हातारे आजी तू सांगायची आता किती गाणं चांगलं म्हटलं तिन्ही म्हातारे किती हरिक झाला मला. तिन्ही म्हातारे आहेत त्या 75च्या वर एसटी फुकट आहे. पोरीच्या घरी जाता कधी जात जा, नाव पोरीचं आणि तिच्या सासऱ्याची भेटलच आहे. तुम्ही जाताना पोरीच्या घरी तुमचे लक्ष राहते तिच्या सासू. आज आलं काय कोणी सासू या गावात पोरगी द्यायलाय, कोणी पोरीची माया आली काय उभी राह. म्हणजे कार्यक्रम ऐकण्यासाठी पोरीची भेट. कार्यक्रम ऐकणं होते आणि पोरीची भेट होते. आली का? पोरीची आई आली का? नाही. पोरीचा बाप आला का? आलाय कोणी? या गावात मुलगी दिली तो बाप आले काय? पप्पा नाही. जाऊ दे. नाही आम्हाला मालूम आहे पोरीच्या भेटीला येतात आणि तिच्या सासूला भेटतात. मी बाबू लय पक्के भेटले रे कळगाववाले, एवढे पक्के त्याच्यात शिरपी तांडेवाले नाही जे बोलो जय शेवाला. एक बंजाऱ्याचं पोरग कीर्तनकार आहे बाबू, पंकज पाल राठोड. त्यांनी हे ग्रामगीता संजय राठोड साहेबाच्या माध्यमातून काढली. मागून वसंतराव नाईक आणि मंत्री महोदय संजय राठोड साहेबाची आई आणि त्याचे बाबा. आमचे अनेक कीर्तन झाले तांड्यावर. म्हणून बंजारा मंडळीनं